नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. अपघातात जखमी झालेल्या त्या तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मृत्यूशी झुंज देणाऱ्या सागर सातवी याचे सेल्वासा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झालं आहे. 25 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा अपघात घडला होता. या तरुणाची दुचाकी ट्रकच्या खाली असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. मात्र हा अपघात कसा घडला होता याची स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र ट्रक आणि दुचाकीच्या घडलेल्या या अपघातात दुचाकीवर एकटा असलेला सागर किसन सातवी, अंदाजे वय वर्षे 17, हा तरुण गंभीर जखमी झाला होता. मनोर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांच्या मदतीने तरुणाला मनोर मधल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने तिथे त्याच्यावर उपचार करून त्याला पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी तातडीने सेल्वासा येथील रुग्णालयात त्याला दाखल केले होते. मात्र अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रात्री 1:30 वाजेच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार तो पोडे या गावातील रहिवासी होता व गोवाळे येथील कंपनीत कामाला होता. सर्वसामान्य घरातील सागर याचा अवघ्या 17व्या वर्षीच असं दुःखद निधन झाल्यानं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तर रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी आपल्या रुग्णवाहिकेद्वारे त्याला वाचविण्यासाठी, तो तरुण वाचावा म्हणून त्याच्या उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी धावपळ केली. मात्र अखेर तो वाचू शकला नाही. त्यामुळे त्याच्या अशा दुःखद निधनाने त्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय.